कसे आहात तुम्ही सगळे? आजचा आपला विषय आहे चांगलं ऐका, चांगलं वाचा, चांगलं बघा, चांगलं बोला. परिणामी तुमचे विचार चांगले होतील. तुमचे विचार चांगले झाले की तुमचं जीवन चांगलं होईल. तुमचं जीवन चांगलं झालं की तेच संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना प्रोव्हाइड करू शकतात. एक प्रॉपर्टीच्या दरम्यान एक संपत्ती म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकतात. मग जर ही गोष्ट हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य मी बऱ्याचदा माझ्या व्हिडिओजमध्ये बोललेली आहे. पण आजची जी व्हिडिओ आहे स्पेशली फक्त याच वाक्यावर आहे. का माहीत आहे? कारण की आपल्याला बऱ्याचदा माहिती असतं की खोटं बोलणं चुकीचं आहे. म्हणजे जसं की मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की खोटं बोलून आपण आपलंच नुकसान करून घेत असतो. हे आपल्याला कळतं, तरी आपण बऱ्याचदा खोटं बोलत असतो. का? कारण की आपली प्रतिष्ठा वाचावी म्हणून. आपल्याला हे माहिती असतं की एखाद्या परक्या व्यक्तीला मदत करणं, निस्वार्थपणे मदत केली पाहिजे. पण बऱ्याचदा आपण काय करतो की एखाद्या परक्या व्यक्तीला मदत करतो, तर त्यातनं काहीतरी फळाची अपेक्षा करत असतो किंवा काहीतरी आउटपुट पाहिजे असतो किंवा स्वतःचा वावा पाहिजे असतो, म्हणून आपण करतो. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. हे आपल्याला माहिती आहे चुकीचं आहे, तरी आपण तसं वागत असतो. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की एखाद्याच्या विषयी आपल्या मनात राग ठेवून त्याला मुद्दामून त्रास देणं चुकीचं आहे, तरी आपण तसं वागत असतो. का? कारण की आपले विचार तसे असतात. आपल्याला बऱ्याचदा ही गोष्ट माहिती आहे की जर समोर एखाद्या व्यक्तीचे किंवा आपल्या भावंडाचे किंवा आपल्या फॅमिली रिलेशनमध्ये किंवा एखाद्या मित्राचे आपले पैसे लुबाडणं किंवा एखाद्याचे पैसे लुबाडून खोटं बोलून त्याचे पैसे काढणं चुकीचं आहे किंवा एखाद्या विषयी मनात राग ठेवून दुसऱ्याला चुगली करणं, म्हणजे चुगली करणं हे सुद्धा बऱ्याच लेडीजमध्ये दिसून येतं की हिचं तिला सांगायचं, तिचं तिला सांगायचं, तिचं तिला सांगायचं. किंवा बऱ्याचदा असं सुद्धा होतं की आपलं काम काढायचं आहे ना, ते तिसऱ्या व्यक्तीकडून काढायचं आहे ना, मग आपण नाही पुढे जायचं, दुसऱ्याला पुढे करायचं आणि मग तिसऱ्याकडून आपलं काम काढून घ्यायचं. हे चुकीचं आहे. जे आहे ते स्पष्ट समोर आणि खरं बोलावं माणसाने. हे आपल्याला कळतं, पण तरी आपण तसं वागत नाही. का? कारण की स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का नको लागायला. मग जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात की ह्या चुकीच्या आहेत, तरी आपण तसं वागत जातो. का वागतो? कारण की आपले विचार कमी पडतात, आपले संस्कार कमी पडतात. मग ते कुठून येऊ शकतात? बघा, आपण ऐकलंय लहानपणापासनं, सत्संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. सत्संगती कोणती? फक्त मित्रांचीच, नातेवाईकांचीच, आजूबाजूच्या लोकांचीच का? नाही. तर सत्संगती चांगल्या विचारांची देखील. जर चांगल्या विचारांची सत्संगती आपल्यासोबत असेल, तर त्या सत्संगतीतून आपले विचार देखील बदलतात. मग ते कसं होऊ शकतं? मग ते शीतलच्या व्हिडिओमधून सुद्धा होऊ शकतं किंवा मोठमोठ्या फिलॉसॉफरच्या व्हिडिओज असतात. मी मोठी फिलॉसॉफर नाही, मी त्यांच्या लाईनीमध्ये तर बिलकुल नाही आहे. मी तुमच्यासारखेच एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. पण त्यांच्या व्हिडिओज ऐकून किंवा त्यांची पुस्तकं वाचून मला एक चांगलं ज्ञान मिळतं आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. मी माझी प्रगती करते आहे, तशीच त्यासोबत तुमची प्रगती तुम्हाला घेऊन चालते आहे. म्हणजे तर तुम्ही देखील त्या लोकांचे मोठमोठे व्हिडिओज, मोठमोठ्या फिलॉसॉफरचे व्हिडिओज ऐकू शकतात, ग्रंथ वाचू शकतात, पुस्तकं वाचू शकतात, की जेणेकरून तुमचे विचार बदलतील, तुमच्यामध्ये चांगले विचार येतील. पण ते एका दिवसात नाही होणार. आपण बघा, रोज भूक लागते, रोज जेवतो की नाही? मग ते रोज जेवल्याने आपल्याला रोज ताकद मिळते आणि परिणामी आपल्याकडे जे रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढते आणि आपण रोज चांगलं काम करू शकतो, त्याच्याने एनर्जेटिक राहतो. मग तसंच सेम रोज आपल्याला थोडे विचारांचा डोस घ्यावा लागेल. रोज थोडा एक जरी विचार आपण रोज ऐकला, तर त्याच्याने आपल्यामध्ये विचारांमध्ये भर पडेल, चांगल्या विचारांमध्ये भर पडेल. परिणामी आपले जे विचार आहेत, निगेटिव्ह विचार आहेत, त्यावर आपण मात करू शकतो. ते निगेटिव्ह विचार म्हणजे काय? की आपले रोग, आपल्या डोक्यामध्ये घुसलेले ते आजार आहेत, त्या आजारांवर आपण मात करू शकतो आणि परिणामी एक दिवस असा येईल की आपले विचार खूप चांगले होतील, आपण खूप चांगला व्यक्ती बनू शकतो आणि तेच संस्कार आपण आपल्या मुलांना म्हणजे पुढच्या पिढीला प्रोव्हाइड करू शकतो. मग ते कसं करू शकतं? तर रोज चांगलं ऐका, चांगलं वाचा, चांगलं बघा, चांगलं बोला.
परिणामी तुमचे विचार चांगले होतील. तुमचे विचार चांगले झाले की तुमचं जीवन चांगलं होईल आणि तेच जीवन, तीच संपत्ती तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकतात. म्हणून आजची व्हिडिओ माझी स्पेशल त्याच्यावर होती. आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक्यू सो मच.